ओके, चला पुन्हा एकदा व्हॉइसची हिस्ट्री पाहूया. व्हॉइस म्हणजे प्रयोग. इट हॅज टू टाइप्स. व्हॉइसचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार. पहिल्या प्रकाराचं नाव आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे पॅसिव्ह व्हॉइस. त्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस कसे ओळखावे या संदर्भात आपले नियम झाले होते. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह संदर्भ एक जनरल हिंट सांगतो पोरांनो. एवढे मोठे सूत्र लक्षात न ठेवता फक्त काही विशिष्ट ट्रिक्स द्वारे आपण ते लक्षात ठेवू शकतो, त्याबद्दल पाहूया. इथं नाव देतो एव्ही, इथं नाव देतो पीव्ही. जर सिंपल टेन्स असेल, मग तो कोणताही असू द्या, प्रेझेंटचा असो, पास्टचा असो किंवा फ्युचरचा असो. जर सिंपल प्रेझेंटचं वाक्य आलं असेल, सिंपल पास्टचं वाक्य आलं असेल, सिंपल फ्युचरचं वाक्य आलं असेल, तर काय घ्यावं? टू बी प्लस V3 घ्यावं. म्हणजे वाक्यामध्ये टू बी चे फॉर्म घ्यावे. आता टू बी चे फॉर्म कोणते? एम इज आर, वॉज वेअर, शॉल बी, विल बी असे घ्यावे. जर वाक्य कंटिन्युअस टेन्स चाला असेल, मग तो कंटिन्युअस प्रेझेंट असो किंवा कंटिन्युअस पास्ट असो किंवा कंटिन्युअस फ्युचर असो, तर अशा वाक्यामध्ये बिंग हा शब्द प्रत्यय घ्यावा. जर वाक्य परफेक्टचा असेल, मग प्रेझेंट परफेक्ट असो, पास्ट परफेक्ट असो किंवा फ्युचर परफेक्ट असो, तर त्यामध्ये बिंग घ्यावं. जर वाक्यामध्ये मॉडेल ऍक्झिलरी आला असेल, तर त्या वाक्यामध्ये बी घ्यावं. असे काही हिंट आहेत पोरांनो. आणि व्हॉइसचं वाक्य म्हटलं की व्हॉइसच्या वाक्यामध्ये व्हर्बचा कधी पण तिसरा फॉर्म येत असतो, कधी पण तिसरं रूप येत असतो. त्यामुळं या ठिकाणी व्हॉइस म्हटलं की काय जनरली फॉर्म्युला काय लक्षात ठेवा? व्हॉइस म्हटलं की ऑब्जेक्ट प्लस व्ही सपोर्टिंग वर्ब प्लस V3 प्लस EW प्लस बाय प्लस S2. हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. आता मी हे जे तुम्हाला शब्द दिले बिंग, बीन आणि बी, ते ह्या इथं लिहावे लागत असतात. म्हणजे कोणाच्या आणि कोणाच्या मध्ये लिहावे लागतात? सपोर्टिंग वर्ब आणि वर्बचा तिसरा फॉर्म यामध्ये ते शब्द प्रत्यय आपल्याला टाकावे लागत असतात. त्यामुळं तो जनरली फॉर्म्युला कोणाचा? पॅसिव्ह व्हॉइस. या संदर्भात आपण डिटेल मध्ये कालच्या भागामध्ये सूत्रही पाहिले. पुन्हा डबल पाहण्याची काही गरज नाही. तरी पाहायचे असेल तर एकदा तुम्हाला दाखवतो. त्याला स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे, त्याने स्क्रीनशॉट काढायचं तर काढा. हे आपले कालच्या भागातले सूत्र होते जे आपण काल दिले होते. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय? हा आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचा, आहे पॅसिव्ह व्हॉइसचा. या पद्धतीने त्याची जी काही रचना आहे ती करावी लागत असते. हे इथे सगळे फॉर्म्युला, हे पूर्ण फॉर्म्युला दिले होते. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असो किंवा मॉडेल ऍक्झिलरीचं वाक्य असू द्या, त्याचे संपूर्ण याचे फॉर्म्युले आपण इथं कालच्या भागामध्ये घेतले होते. ओके, आजच्या भागातलं काय आहे ते पाहूया आपण. आज आपल्याला फक्त त्या वाक्याची रचना वगैरे व्यवस्थित करायची, त्याच्यावर असणारे एक्झाम्पल आपल्याला शिकायचे. आता वाक्य असं आहे, आय हॅव मार्क्ड आउट द पेजेस. आय हॅव मार्क्ड आउट द पेजेस. आता पोरांनो सूचना कशी येणार परीक्षेला? रिराईट द सेंटेन्स. कधीच नाव येणार नाही व्हॉइस करा म्हणून. कधी पण सूचना अशी येत असते, रिराईट द सेंटेन्स युजिंग विथ.
द पेजेस. आपल्याला ओळखावं लागत असतं पोरांनो ते वाक्य व्हायचं आहे किंवा नाही. आता काय आणलंय, आय हॅव मार्क्ड आउट द पेजेस आणि रिराईट द सेंटेन्स किंवा बिगिनिंग द सेंटेन्स असं काहीतरी एक शब्द येत असतो. रिराईट एक इन किंवा बिगिनिंग इन द सेंटेन्स युजिंग विथ द पेजेस, म्हणजे वाक्याची सुरुवात कशापासून करा, द पेजेस शब्द. आता पोरांनो हे जे वाक्य आहे आय हॅव मार्क्ड आउट द पेजेस, या वाक्यातलं द पेजेस हा शब्द काय, ऑब्जेक्ट आहे. मग आता हे वाक्य व्हॉइसचं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे अगोदर. आणि आता व्हॉइस मध्ये हे टेन्स कोणता आहे तो अगोदर ओळखा आणि मग त्या फॉर्मेशन मध्ये आपण बनवूया. चला लवकर लवकर सांगा या वाक्याचा व्हॉइस कोणता आहे. जो व्हॉइस आहे लवकरात वाक्याचा टेन्स कोणता आहे तो लवकरात लवकर मला रिप्लाय द्या. पाहू आपण कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. परफेक्ट पास्ट टेन्स. फास्ट, लवकर, क्विक. मेसेज टाका मला. परफेक्ट पास्ट टेन्स. या वाक्याचा टेन्स हा हा आहे बुवा सर. एकालाही ओळखता येत नाही. यस, मेसेज आलाय आपल्याला कोणाच तरी. चला चेक करू आपण कोणता टेन्स आहे म्हणतात. प्रणव चव्हाणने मेसेज टाकला परफेक्ट पास्ट टेन्स आहे म्हणे हो. तर बरोबर आहे का पोरांनो हे वाक्य, वाक्य नीट आहे का. आय हॅव मार्क्ड आउट द पेजेस. पुन्हा दुसरा एक कोणीतरी मेसेज टाकलाय, मनीषा दहीभातेने आपल्याला मेसेज टाकलाय प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. तर हे वाक्य मनीषाने सांगितलेलं उत्तर अगदी करेक्ट आहे. हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे. का बरं, कारण वाक्यामध्ये हॅव आलेलं आहे. आता वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे, यस. हॅव हा कोण आहे, सपोर्टिंग व्हर्ब आहे. मार्क्ड आउट हा व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि द पेजेस हा त्याचा ऑब्जेक्ट आहे. आता बनवत असताना काय घ्यावं, तर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं वाक्य काय, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना काल जे आपण पाहिलं सर्वप्रथम ऑब्जेक्ट घ्यावा. मग ऑब्जेक्ट कोणी इथं, द पेजेस. नंतर वाक्यात आलेलं सपोर्टिंग व्हर्ब घ्यावं. सपोर्टिंग व्हर्ब कोणतं आहे, हॅव. नंतर जो एक्स्ट्रा शब्द टाकावा लागतो त्याचं नाव बीन, हॅव बीन. नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म मार्क्ड आउट, एक्स्ट्रा वर्ड आलेले नाही. नंतर बाय आणि नंतर आय ची द्वितीय विभक्ती मी. करेक्ट आहे. पुढचं वाक्य पहा, खाडे ओन द ब्रॉन्झ मेडल. begin with the bronze medal. चला पटकन आन्सर सांगा आपल्याला. टेन्स कोणता आहे, काय करायचंय, खाडे ओन द ब्रॉन्झ मेडल, बिगिन विथ द ब्रॉन्झ मेडल. म्हणजे वाक्याची सुरुवात कशापासून करा म्हणे, द ब्रॉन्झ मेडल या शब्दापासून वाक्याची सुरुवात आपल्याला करायची सांगितली. चला पटकन आन्सर आलाय आपल्याला, आन्सर चेक करूया. आन्सर टाकलेला आहे आपल्याला अभिषेक बोबडे यांनी. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य करेक्ट आहे अभिषेक, तुमचं उत्तर. हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं. आता सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनवताना, तर सर्वप्रथम काय घ्यावं, ऑब्जेक्ट घ्यावा. नंतर काय घ्यावं, वॉच किंवा वेअर घ्यावं. नंतर काय घ्यावं, वर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा. नंतर ईडब्ल्यू घ्यावं. नंतर बाय घ्यावं. नंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती किंवा एस टू घ्यावं. आता वाक्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे, हे पहा, खाडे हा सब्जेक्ट आहे, ओन हा वर्ब आहे, सेकंड फॉर्म आलेला आहे. द ब्रॉन्झ मेडल हा वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. ओन हा सेकंड फॉर्म आहे. त्याचे तीन फॉर्म, पहिला फॉर्म विन आहे, दुसरा ओन आहे, तिसराही ओन आहे आणि चौथा आहे विनिंग. हे फॉर्म आहेत, विन, ओन, ओन आणि विनिंग. आता काय बनवायचं आपल्याला, तर सर्वप्रथम ऑब्जेक्ट घ्यावा.
कोण आहे आपले ऑब्जेक्ट? द ब्रॉन्झ मेडल. नंतर वॉज किंवा वेअर या दोन वर्ब पैकी एक वर्ब घ्यावा. जर गिवन सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर वॉज घ्यावा, जर सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर वेअर घ्यावा. इथं द ब्रॉन्झ मेडल हा सिंग्युलर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी वॉज घेतलं. नंतर वर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा, ओन. नंतर ईडब्ल्यू घ्यावं. वाक्यात काही ईडब्ल्यू आले नाही, त्याला काही शिक्षक लोक ईडब्ल्यू म्हणतात, काही आरडब्ल्यू म्हणतात, तर काही सीडब्ल्यू म्हणतात. सगळ्यांचा प्रोनाउन्सिएशन जरी वेगळा असला तरी मिनिंग मात्र एकच आहे, ओन. नंतर बाय घ्यावं. नंतर यस टू म्हणजे कर्त्याची द्वितीय विभक्ती, खाडेला खाडे. आता पोरांनो एक प्रश्न असा पडतो की सर कोणत्याची द्वितीय विभक्ती काय असते? तर त्यासाठी एक तुम्हाला टेबल सांगतो पोरांनो, कोणत्या शब्दाची द्वितीय विभक्ती काय असते. आय, ही, शी, इट, दे, वी आणि यू एवढ्याच याचा बदल होतो. एवढ्याच याचा बदल होत असतो. आता आयची द्वितीय विभक्ती काय होते ते अगोदर समजून घ्या. आयची द्वितीय विभक्ती असते मी, हीची असते हिम, शीची असते हर, इटची इटच असते, देची देम असते, वीची अस असते आणि यूची यू असते. बरोबर, ह्या आपल्या आहेत द्वितीय विभक्ती. एवढेच आले तर त्यांचा चेंज होणार नाही, बाकी कोणतेही आले तर काही चेंज होणार नाही, जशाला तसं त्या द्वितीय विभक्ती राहत असतात. आता मागच्या वाक्यामध्ये पहा बरं पोरांनो, इथं पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आय आला होता, त्यामुळे मी त्याची द्वितीय विभक्ती काय केली होती? मी केली होती. इथं खाडे आलाय, आपल्याला या टेबल मध्ये खाडे नावाचा शब्दच कुठं दिसत नाहीये, किंवा प्रोनाऊनची द्वितीय विभक्ती असते, सगळ्यात प्रोनाऊनची नसते ती, मग इथं खाडेला खाडेच ठेवला. ओके, चला तिसरं वाक्य बघू. ओपन द माउथ. ओपन द माउथ या वाक्याचं आपल्याला व्हॉइस बनवायचंय. तर पहिल्यांदा काय करायचं पोरांनो, किंवा जे सेंटेन्स आहेत आपल्याला, त्या सेंटेन्सचा टाईप कोणता आहे ओळखायचा. गिवन सेंटेन्स असरेटिव्हचा आहे, एक्सक्लेमेटरीचा आहे, इम्पेरेटिव्हचा आहे का इंट्रागेटिव्हचा आहे. आता पहिले जे दोन वाक्य पाहिले होते ते आपण असरेटिव्हचे होते. आता चटकन मला उत्तर सांगा बरं पोरांनो, ओपन द माउथ, विच टाइप ऑफ दिस सेंटेन्स? इम्पेरेटिव्ह. आन्सर आलाय आपल्याकडे लगेच. कुणी आन्सर टाकलाय तेवढंच फक्त पाहू आपण. पुन्हा एकदा मनीषा दैवातीने आन्सर टाकलाय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे असं म्हणते ती, तिचं उत्तर करेक्ट आहे. ओपन द माउथ हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं व्हॉइस बनवतानाचे रूल काय आहेत, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं व्हॉइस बनवतानाचे नियम काय आहेत? तर त्याचा नियम असा आहे, पहिल्यांदा लेट घ्यावं, ऑब्जेक्ट घ्यावा, बी घ्यावं, नंतर V3 घ्यावं. काय घ्यावं? लेट घ्यावं, ऑब्जेक्ट घ्यावा, बी घ्यावं, V3 घ्यावं. का? कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा अब्सेंट असतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा काय असतो? अब्सेंट असतो. म्हणून ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काही नाहीये. मग ह्या वाक्यामध्ये काय आहे? फक्त वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. तर वाक्यातला वर्ब कोणता आहे? ओपन हा वर्ब आहे आणि द माउथ हा ऑब्जेक्ट आहे. सर्वप्रथम काय घ्यावं? लेट घ्यावं, नंतर काय घ्यावं? ऑब्जेक्ट, लेट द माउथ, नंतर बी, नंतर वर्बचा थर्ड फॉर्म. म्हणजे उत्तर झालं लेट द माउथ बी ओपनड. ओके, चला पुढचा पेज करूया.
I am eating a banana. चला पहिला आन्सर लवकर सांगा. विच टाइप ऑफ द सेंटेन्स अँड विच टाइप ऑफ द टेन्स. विच टाइप ऑफ द सेंटेन्स अँड विच टाइप ऑफ द टेन्स. सगळ्यात अगोदर एक तर टेन्स ओळखायचा, सेंटेन्स ओळखायचं. पुन्हा आन्सर आलाय आपल्याकडं. आन्सर आलेला आहे बऱ्याच जणांनी. अभिषेक बोबडेने उत्तर टाकलेलं आहे, त्यानंतर मनीषा दैवातेने टाकलेलं आहे. आपल्या दोन्हीचं उत्तर करेक्ट आहे, पण मला आधी विच टाइप ऑफ द सेंटेन्स सांगायचे. ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे अगोदर ते सांगा. फास्ट. 2 जणांनी उत्तर द्यायला पाहिजे. खूप मोठ्या जणांचे उत्तर आले पाहिजे की व्हॉट विच टाइप ऑफ द सेंटेन्स. आलाय आन्सर, आपल्याला चेक करूया. इट इज असर्टिव्ह सेंटेन्स. दोन्ही पुन्हा एकदा मनीषा दैवाते आणि अभिषेक बोबडेने सांगितलं की हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. करेक्ट आहे मुलांना तुमचं हे उत्तर. हे आहे असर्टिव्ह सेंटेन्स. या असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. करेक्ट. तर ह्या वाक्यातला आय हा सब्जेक्ट आहे, एम हे सपोर्टिंग वर्ब आहे, इटिंग हा वर्बचा चौथा फॉर्म आहे आणि बनाना हा ऑब्जेक्ट. मग आता पोरांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करतानाचा फॉर्म्युला असा आहे. ओ प्लस एम इज आर बीइंग प्लस V3 प्लस EW प्लस बाय प्लस S2. कधी पण एक लक्षात ठेवायचं, परीक्षेला पण आलं ना, एक जनरली माइंड मध्ये अगोदर सेटअप करून घ्यायचं की विच टाइप ऑफ द सेंटेन्स, विच टाइप ऑफ द टेन्स अँड देन चेंजेस देअर फॉर्म्युला. सगळ्यात अगोदर हे वाक्य कोणत्या फॉर्म मध्ये आहे. कारण तुम्ही जर वाक्य ओळखायचं शिकले, असर्टिव्ह आहे, एक्सक्लेमेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आहे, इंटरॅगेटिव्ह आहे, तर तुमचं खूप मोठं काम इझी होऊन जातं. एक तर टाइप्स ऑफ आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स हे होऊन जातं. नंबर 2 ला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, जो सगळ्यात डेंजर टॉपिक आहे असं म्हणतात, तो एक तुमचा क्लिअर होऊन जातो आणि व्हॉइस पण सोपं होऊन जातं. त्यामुळे अगोदर आले की ते ओळखायचं की कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, त्यानंतर त्याचा टेन्स काय आणि त्याचा फॉर्म्युला काय. आता काय घ्यायचं सांगितलं सगळ्यात अगोदर ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट कोणता आहे, अ बनाना. नंतर एम इज आर, ह्या 3 in 1 अगरबत्ती पैकी एकच अगरबत्ती काढायची. एम काढा, इज काढा किंवा आर काढा. आय आलं तर एम घ्यायचं, सिंगुलर आलं तर इज घ्यायचं, प्लुरल आलं तर आर घ्यायचं. आता इथं अ बनाना आहे, सिंगुलर आहे, म्हणजे याचा अर्थ इथं इज घेतला. नंतर काय घ्यावं, बुंग, प्रोनाउन्सिएशन त्याचं बिंग आहे. नंतर वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा. आता इटिंग या शब्दाचा थर्ड फॉर्म काय आहे, इटर. पहिला इट, दुसरा एट, तिसरा इटर. नंतर काय घ्यावं, V3 घ्यावं, घेतलं V3. नंतर काय घ्यावं, EW तर आलेले नाही. नंतर बाय लिहावं आणि नंतर सब्जेक्टची किंवा कर्त्याची द्वितीय विभक्ती, आयची द्वितीय विभक्ती लिहा. वाक्य डोंट कट द ट्री. चला फटाफट सांगा पहिल्यांदा अगोदर कोणत्या टाइपचं सेंटेन्स आहे आणि त्याचा टेन्स कोणता आहे. मग आपण त्याचा फॉर्म्युला मांडूया. येथे कोणाचा आन्सर पाहूया आपण. विच टाइप ऑफ द सेंटेन्स फर्स्ट ऑफ ऑल अँड देन आयडेंटिफाय देअर टेन्स. आन्सर आलाय, पुन्हा एकदा आपलं चेक करूया. इट इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. अभिषेक बोबडे म्हणतोय खरंय अभिषेक तुझं. आता हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. टाइप्स सेंटेन्सचा प्रकार कोणता आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. टेन्सचा प्रकार कोणता आहे, सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट आहे, सिंपल फ्युचर आहे, कंटिन्यू प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. कोणत्या प्रकारचा टेन्स आहे हा. लवकर उत्तर द्या पटकन. प्रणव चव्हाण,
बऱ्याच जणांचा आन्सर आला की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि सिंपल पास्ट टेन्स आहे. तर पोरांना आपलं उत्तर चुकलं. कधी लक्षात ठेवायचं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की त्यामध्ये टेन्स हा अवेलेबल नसतो. लक्षात, तर टेन्सच नाहीये. त्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय, यस प्लस V1 प्लस O प्लस EW. यस प्लस V1 प्लस O प्लस EW. आता वाक्यामध्ये सब्जेक्टच नाहीये तर पुढं काय उपयोगी. तुम्ही सिंपल पास्ट टेन्स जरी म्हणले तरी ह्या वाक्यामध्ये सब्जेक्टच नाहीये ना. म्हणजे जे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं असतं पोरांनो, त्यामध्ये मात्र टेन्स आयडेंटिफाय होऊ शकत नाही, त्यामुळे तिथं टेन्स नसतो. चला ठीक, आता याचा फॉर्म्युला क्लिअर झालाय. ओके, काय फॉर्म्युला, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस, बस लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस, आता ऑब्जेक्ट कोणता या वाक्यातला, द ट्रीज. आता काय घ्यावं, सुरुवातीला लेट घ्यावं, लेट, नंतर काय घ्यावं, ऑब्जेक्ट लेट द ट्रीज, नंतर काय घ्यावं, बी, पण वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून नॉट बी. लेट द ट्रीज नॉट बी कट. कट याचे वर्बचे 3 फॉर्म, पहिलाही कट आहे, दुसराही कट आहे, तिसराही कट आहे आणि चौथा कटिंग आहे. अभिषेक had recited all the names of countries. चला सगळ्यात अगोदर ओळखा वाक्याचा प्रकार कोणता आहे, म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स, नंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्स, नंतर टाइप्स ऑफ टेन्स, नंतर फॉर्म्युला. आन्सर लगेच व्हेरी क्विकली, फार फास्ट झाले आपण. पास्ट परफेक्ट टेन्स करेक्ट आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स सांगा आता मला. पास्ट परफेक्ट टेन्स हे उत्तर आपलं करेक्ट आलंय, पण आता सेंटेन्सचा टाइप सांगा, असर्टिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह का इंटरॉगेटिव्ह. व्हेरी क्विक, व्हेरी क्विक. नुसतं सांगूच तर उशीर आहे आपल्याला, लगेच आपल्याकडून आन्सर येऊन जाते. वाव, व्हेरी गुड. दोन्हीचं उत्तर करेक्ट आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आलेला आहे, प्रणव सांगतोय, अभिषेक सांगतोय करेक्ट आहे. अभिषेक, प्रणव, कोणता टेन्स आहे हा, सगळ्यात अगोदर हे वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स नंतर हे झाला पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. पास्ट परफेक्ट टेन्स करताना पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आहे. पास्ट परफेक्ट टेन्स करताना पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आहे O प्लस हॅड बीन प्लस V3 प्लस EW प्लस Y प्लस S2. ओके, स्टार्ट करूया आपण आन्सर. सगळ्यात अगोदर काय घ्यावं, ऑब्जेक्ट घ्यावं. कोणता आहे ऑब्जेक्ट ह्या वाक्यातला, ऑल द नेम्स ऑफ कंट्रीज हा ऑब्जेक्ट आहे. ऑल द नेम्स ऑफ कंट्रीज झालं. नंतर काय घ्यावं, हॅड, सिंग्युलर असलं प्लुरल असलं तरी हॅडच आहे, हॅड बीन. नंतर V3, ऑलरेडी हा V3च आहे, सेकंड पण म्हणा, थर्ड पण म्हणा. रिसाइटेड, एक्स्ट्रा वर्ड काही आलेले नाही. नंतर बाय आणि अभिषेकला. ओके, नेक्स्ट.
वाक्य आलं, मिस्टर श्रीवास्तव हॅड कलेक्टेड द मनी फॉर वेलफेअर ऑफ द सोसायटी. चला पोरांनो, अगोदर काय ओळखायचं, टाइप्स ऑफ सेंटेन्स, नंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्स, नंतर टाइप्स ऑफ टेन्स, आणि नंतर हे करूया. आलंय आन्सर लगेच. परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य करेक्ट आहे, पण टाइप्स ऑफ सेंटेन्स ओळखा, त्याचंही आन्सर आलं. प्लस अभिषेक गोगडेने सांगितलंय की सर असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य करेक्ट आहे. अभिषेक तुझं उत्तर, हे वाक्य सगळ्यात अगोदर असर्टिव्हचं आहे. पुन्हा एक टाकलंय, असर्टिव्ह सेंटेन्स करेक्ट आहे. प्रणव तुझं पण, हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स आलेला आहे. आता आपण याचा पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला लिहूया. काय, ओ प्लस हॅड बीन प्लस V3 प्लस EW प्लस बाय प्लस यस. करेक्ट आहे. चला या फॉर्मेशन मध्ये मांडूया. कारण वरच्या वाक्यामध्ये मिस्टर श्रीवास्तव हा तुमचा सब्जेक्ट आहे. मिस्टर श्रीवास्तव हा तुमचा सब्जेक्ट आहे. हॅड हा तुमचा वर्बचा सपोर्टिंग वर्ब आहे. कलेक्टेड हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. द मनी हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. अँड फॉर वेलफेअर ऑफ द सोसायटी हा तुमचा EW आहे. ओके, चला आता ह्या फॉर्मेशन मध्ये याला प्लॉट करूया. काय घ्यावं, ऑब्जेक्ट घ्यावं. कोणता आहे ऑब्जेक्ट, द मनी. नंतर काय घ्यावं, हॅड. नंतर बीन. नंतर वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजे कलेक्टेड. नंतर EW जे आलेलं आहे ते घ्यावं. काय आलं EW, फॉर वेलफेअर ऑफ द सोसायटी. नंतर बाय. नंतर यस टू म्हणजे कर्त्याची द्वितीय विभक्ती, मिस्टर श्रीवास्तव.